रिअलिटी गपशप मध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा भाऊचा धक्का हा रितेश दादांनी ज्या पद्धतीने गाजवला तो खरंच कौतुकास्पद होता। त्यांनी जान्हवी सारख्या उद्धट सदस्याला जी तिची जागा दाखवली आहे आणि तिचा मागचा पुढचा सगळा जो हिशोब केला आहे तो खरंच अतिशय योग्य होता। आणि तिने ज्या पद्धतीने घरामध्ये सर्व सदस्यांशी वागत होती, खालच्या लेवलला जाऊन त्यांना बोलत होती, पॅडी सारख्या कलाकाराला तिने त्यांच्या कलाक्षेत्रावरती जे बोट उचलले होते त्याच्यामुळे तिला सगळ्या महाराष्ट्रामधून विरोध होत होता। तर तिला हेही तिच्या चांगल्याच भाषेमध्ये रितेश दादांनी जान्हवीला सांगितले। तर आर्याला सुद्धा तिने ज्या पद्धतीने टार्गेट केलं होतं, तिला तोंड फोडेन धक्काबुक्की केली होती, तिच्या पांघरुणाला पाय पुसले होते, हे सगळं रितेश दादांनी सांगितल्यावर जान्हवीचं चांगलं तोंड पडलं होतं। तर रितेश दादांनी हेही सांगितलं की ते पॅडी दादाकडनं माफी मागताना तू कोणत्या नाटकी अंदाजात मागत होती। तेव्हा मात्र सर्व सदस्यांचे डोळे उघडले की जान्हवी ही किती नाटकी आणि खोटारडी आहे। तर रितेश दादांनी तिला हेही म्हटले की आतापर्यंत त्या बिग बॉसच्या हिस्ट्रीमध्ये सगळ्यात वर्स्ट सदस्य म्हणून आहेस। हे बोलल्यावर मात्र रितेश दादांनी सर्व महाराष्ट्राचं मन जिंकलं का तिला हे बोलणं अत्यंत गरजेचं होतं, जी स्वतःला अति शहाणी समजत होती आणि घराची स्वतः बिग बॉसच मानत होती की काय माहिती नाही, जी निकी जे बोलल तिच्यापेक्षा 4 पावलं जास्त ॲडव्हान्समध्ये आपण कसं बोलून आपण दिसू हे तिचा गैरसमज होता। हा त्यांनी चांगल्याच पद्धतीने काढला आणि तिच्यासाठी जेव्हा जेलचा दरवाजा खोलला ते बघताना मात्र तिची जी योग्य जागा तिला नेऊन बसवली तर खरंच सर्व सदस्यांना योग्य न्याय मिळवून दिला आहे असंच वाटतंय। आता येणाऱ्या भागात कळेलच की जान्हवी हिच्यामध्ये काय बदल होतोय। तिला ज्या पद्धतीने सगळं सांगितलेलं आहे, तिच्या चुका दाखवल्या आहेत, तर आता आम्हा सर्व प्रेक्षकांना जान्हवीचा येणारा गेम बघायला नक्कीच आवडेल। अशाच पद्धतीने माझा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।